माझं काय चुकलं, सगळी चूक त्याचीच. इतरांना दोषारोपण करणे, ब्लेमिंग. मित्रांनो, आजचा विषय असा आहे की जो ऐकताना थोडी आग लागेल, पण ती आग तुम्हाला इथून बाहेर पडल्यावर आयुष्यभर उजड देईल. आज एक अत्यंत कडू पण 100% खरं सत्य सांगतो. जोपर्यंत तुमच्या हाताचे एक बोट दुसऱ्याकडे दाखवत आहे, तोपर्यंत जगातील कोणताही डॉक्टर, कोणतेही SNBT प्रेरणा केंद्र किंवा साक्षात देवही तुमची व्यसनमुक्ती करू शकत नाही. व्यसनाच्या या आजारात सर्वात भयानक कॅन्सर कोणता असेल तर तो म्हणजे इतरांना दोषारोपण करणे, ब्लेमिंग अदर्स. जोपर्यंत तुम्ही म्हणत आहात की मी त्याच्यामुळे किंवा तिच्यामुळे पितोय, तोपर्यंत तुम्ही स्वतःला एक अदृश्य तुरुंगात दाबून ठेवले आहे. आता ब्लेम गेमचे ऑडिट. तुम्ही कधी स्वतःकडे पाहिलंय? व्यसनी माणूस हा जगातील सर्वोत्तम ऑडिटर किंवा CBI ऑफिसर असतो. त्याला जगातल्या सगळ्यांच्या चुका दिसतात, फक्त स्वतःचीच दिसत नाही. आपल्या मराठीत एक अत्यंत अचूक आणि बोचरी म्हण आहे, स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोक्यातलं कुसळ मात्र बरोबर दिसतं. व्यसनात असताना आपलं लॉजिक कसं असतं बघा. बायको सतत कटकट करते म्हणून मी नशा करतो. बॉसने मालकाने टार्गेट दिलंय आणि खूप रागवतोय म्हणून मी नशा करतो. आई बापाने मला कधी समजूनच घेतलं नाही म्हणून मी नशा करतो. मित्रांनी फोर्स केला म्हणून मी नशा करतो. अरे म्हणजे काय? उद्या रस्त्यावरच्या कुत्र्याने भुंकून तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं तरी तुम्ही म्हणाल त्या कुत्र्यामुळे माझा मूड गेला म्हणून मी प्यालो. विचार करा, आपण आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल किती लोकांच्या हातात देऊन ठेवला आहे. कोणीही येतं, बटन दाबतं, तुम्हाला राग आणतं आणि तुम्ही जाऊन गुत्त्यावर बारवर बसता. हे माणसाचं आयुष्य आहे की खेळण्याचं? संत कबीरदासांचा एक अत्यंत सुंदर आणि डोळे उघडणारा दोहा आहे, बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोई, जो दिल खोजा अपना, मुझसे बुरा न कोई. मानसशास्त्र सांगतं की दुसऱ्याला दोष देणं हा आपला इगो वाचवण्यात सर्वात सोपा मार्ग आहे. जेव्हा आपण चूक करतो तेव्हा ती मान्य करायला छाती रुंद लागते. आपण ती रुंदी दाखवू शकत नाही म्हणून आपण बोट दुसऱ्याकडे दाखवतो. पण निसर्गाचा नियम लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा तुम्ही एक बोट दुसऱ्याकडे दाखवता तेव्हा उरलेली 3 बोटे स्वतःकडेच रोखलेली असतात. तुम्हाला भारताचे लाडके राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचा किस्सा माहिती असेल. 1979 मध्ये जेव्हा SLV-3 सॅटेलाईट मिशन फेल झालं, तेव्हा त्यांचे बॉस सतीश धवन यांनी स्वतः पत्रकार परिषदेत जाऊन सगळ्या अपयशाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्यांनी कलामांना किंवा टीमला दोष दिला नाही. पण जेव्हा पुढच्या वर्षी तेच मिशन सक्सेसफुल झालं, तेव्हा सतीश धवन यांनी कलामांना पुढे पाठवलं आणि यश त्यांना दिलं. मित्रांनो, हिरो तो असतो जो म्हणतो माझं चुकलं, ही माझी जबाबदारी आहे, आणि जो सतत फक्त दुसऱ्याला दोष देतो तो कधीच लीडर किंवा स्वतःच्या आयुष्याचा मालक बनू शकत नाही. तो फक्त विक्टिम, बिचारा बनून राहतो. SNBT फाउंडेशनच्या प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्रात तुम्ही आलात ते जग बदलण्यासाठी नाही. इथून बाहेर गेल्यावर तुमची बायको, तुमची आई-वडील, तुमचा बॉस, मालक, ट्रॅफिक परिस्थिती सगळं तसंच असणार आहे.
जग बदलणार नाही आहे, तुम्हाला स्वतःला बदलायचं आहे. तुमचे रिॲक्शन बदलायचे आहे. जो दिवस तुमच्या आयुष्यात येईल जेव्हा तुम्ही आरशासमोर उभे राहाल आणि स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून खंबीरपणे म्हणाल, माझ्या व्यसनाला माझा बाप, माझी बायको, माझा भूतकाळ किंवा माझा देव जबाबदार नाही, त्याला फक्त आणि फक्त मी जबाबदार आहे. मित्रांनो, आजच लिहून ठेवा, तो दिवस तुमच्या खऱ्या आणि कायमस्वरूपी व्यसनमुक्तीचा पहिला स्वातंत्र्य दिन असेल. शेवटी जाता जाता एका शायरीने एक शब्द कायम लक्षात ठेवा, मंजिले क्या है, रास्ता क्या है, हौसला हो तो फासला क्या है. आजपासून एक नवा नियम बनूया. जो ब्लेम गेम, नो ब्लेम गेम. आपली जबाबदारी स्वतः घ्या. आपला मुकुट स्वतःच्या हाताने स्वतःच्या डोक्यावर ठेवा आणि व्यसनमुक्तीचा हा लढा योद्ध्यासारखा जिंका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.